कशाला घ्यायचं 7 महिन्यांचं वचन? दिसतंय मोडणार आहे ते. काही मोडणार वगैरे नाहीये, शपथ. ए शालिनी, आता इमोशनल नको होऊस. हे पेपर्स उद्या जेव्हा आपण कोर्टमध्ये सबमिट करू ना, त्याच्यानंतर तुला ऑफिशियली डिवोर्स मिळेल. त्यानंतर आपण लग्न करूया. त्याच्यानंतर तरी कार्तिकी आणि मोहिनीचा मी ऑफिशियली बाबा होईल. हे पेपर्स, त्यावरचा स्टॅम्प, माझा घटस्फोट, मग आपलं लग्न, हे सगळे फक्त उपचारच आहेत. एक चांगला नवरा आणि चांगला बाबा तुम्ही आधीपासूनच होता. काय झालं, हसलीस का? आता तर आरके सुद्धा तुम्हाला बाबाच म्हणतात की, म्हणजे तुम्ही सासरे सुद्धा झाला. आता या कागदपत्रांना काहीच महत्व नाही. आहे ना, महत्व आहे, माझ्यासाठी तर जास्तच. तुला आठवतंय शालिनी, आपलं लग्न सुरू असताना भर मंडपात त्या प्रतापरावने तुला धमकी दिली होती, काही झालं तरी आयुष्यात तुला डिवोर्स देणार नाही, आठवतंय? आज त्याच्या डोळ्यात जी हार बघितली ना मी, ती माझ्यासाठी महत्वाची होती. शालिनी, हा प्रतापरावचा पराभव नव्हता, त्याच्या अहंकाराचा पराभव होता. आणि हो, एक आरके आणि आपली मोहिनी जर सोबत नसते ना, तर हे अशक्य होतं. कारण आपलं लग्न जेव्हा मोडलं ना, तेव्हा खरं सांगतो तुला, आतून हा धरलो होतो ग मी. मला वाटतं देवकरांना कसला तरी शाप आहे. म्हणजे तुम्ही लग्न केलं नाही, पिंकीनं लग्न केलं नाही, पण मोहिनीचं हे असं झाल्यावर एक गोष्ट मात्र मला कळली. कोणती? देवकरांच्यात लग्न होतात, पण साध्या सरळ आणि निर्विघ्न पद्धतीनं होत नाही. काहीतरी उत्मात घडतातच. अरे बाबा, एवढ्या रात्रीचे का असताय तुम्ही? का? काय झालं? नाही, मला वाटलं तुम्हालाही झोप लागत नसेल माझ्यासारखी. आता काय प्रॉब्लेम झालाय? हॉप्स, आपण एवढ्या मोठ्या लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन मधून बाहेर आलोय ना, म्हणून मला असं वाटलं. पण तुम्ही... तुझं बरोबर आहे बाळा. आणि बघ, आता जे घडून गेले ना, त्याचा नाही विचार करायचा. विचारच करायचा असेल तर फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींचा विचार करायचा, कळलं? म्हणजे म्हणजे आता मोहिनीचं लग्न झालं, आपण तिचे मानपान नाही करू शकलो, तिचं कोडकौतुक नाही करू शकलो, पण आता इथून पुढे तिला कशाचीही कमी पडू द्यायची नाही. म्हणून आपण 5 परतावणीचं आमंत्रण देण्यासाठी उद्या कारखानीसांच्या घरी जाणार आहोत. सगळं करूया, अगदी सगळं करूया. मी तर म्हणतो शालिनी, खरंच दृष्ट लागावी असं जावई मिळालंय आपल्याला. होय हो. ते पण शालिनी, मला हे कळत नाही, हाडके सरांना आपण काय गिफ्ट द्यायची ग? गिफ्ट? आरकेला गिफ्ट द्यायची काय गरज आहे? त्याच्याकडे सगळंच आहे ना, आताच इथूनच येईल सगळं. नाही अजिबात नाही. आणि तिकडून काहीही जरी आलं ना, तरी ते आपण स्वीकारायचं सुद्धा नाही. पहिलं आणि शेवटचं सांगतेय तुला. आपली मुलगी त्यांच्या घरी गेली म्हणजे त्यांच्या पैशांवर आपला अधिकार आहे असं नसतं. चुकून सुद्धा आपण आपला स्वाभिमान सोडायचा नाही. आजपर्यंत आपण कष्ट करून जगत आलो ना, इथून पुढे तसेच कष्ट करायचे, कळलं? हे बघ, मुलीच्या दुःखात आपण सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे. माहेरच्या माणसाने मुलीच्या सुखासाठी प्रार्थना करावी, पण त्या सुखात वाटा कधी मागू नये. आता एकदा काही 5 परतवणी झाली ना, की सगळ्यांनी जोरात कामाला लागूया. सगळ्यांनी. किती दिवस करतच होत ना कष्ट. गुड नाईट. हो, सेलिब्रिटी गुरुजी, आरके सरांचं आणि मोहिनीचं लग्न झालेलं नाही हे सांगायला काय घ्याल? हा काय मूर्खपणा आहे? एक तर मला असं रात्री अपरात्री खोटं सांगून घराबाहेर बोलवलंय. कोण आहात तुम्ही?
आणि का त्या दोघांच्या वाईटावर चपले आहात आणि काय कसली गुंडगिरी चालवली आहे तुम्ही. सॉरी. हे बघा गुरुजी, मी तुम्हाला वाटतोय तसा माणूस नाहीये. मोहिनीशी माझं लग्न ठरलं होतं. आरके सरांनी खोटं बोलून किंवा तिला प्रेशराईज करून हे लग्न करण्याचा प्रयत्न केलाय आणि ते मला जगासमोर आणायचंय. नाहीतरी इतक्यात त्यांचं लग्न रजिस्टर होणार नाहीये. मोहिनीचं आयुष्य बर्बाद होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. सो तुम्ही प्लीज काही डिटेल्स सांगू शकलात तर बरं होईल. 7व्या फेऱ्याला साक्षी ठेवून सांगतो 7 महिन्यात तुला डिवोर्स देणार आणि माझ्या आयुष्यातून फेकून देणार. गुरुजी सांगताय ना, तुम्ही म्हणताय त्या मुलीचं लग्न तुमच्याशी ठरलं होतं. हे बघा, तुम्ही जे कोणी आहात पण ते लग्न तर स्वतः मी लावलंय. अगदी साग्र संगीत झालेलं नसलं तरी सगळे महत्वाचे विधी पार पडले आणि शास्त्राप्रमाणे दोघेही नवरा बायको आहेत. त्यामुळे माझ्याकडून खोटं बोलण्याची किंवा शास्त्राच्या विरोधात जाण्याची अपेक्षा करू नका. ते ठीक आहे, पण काहीतरी माहिती द्या ना. म्हणजे लग्नाच्या वेळी ते काय बोलत होते किंवा त्या दोघांची मनस्थिती काय होती. मोहिनी आनंदात होती की दुःखात. आज या अग्नीला साक्षी ठेवून मी तुम्हाला वचन देते, मी हा संसार मोडण्यासाठी लग्न करणार असाल, मी तो टिकवण्यासाठी करणार. या सुपरस्टार आरकेला माझ्या राघवमध्ये बदलणार. गुरुजी हे बघा, यातलं मी काहीही सांगू शकणार नाही. पण एकच सांगेन, पुढचे 7 महिने त्या मुलीसाठी खूपच कठीण जाणार आहे. हे आत्ता गप्पा मारत बसलेत. काय सगळीकडे डोकावून बघायलाच पाहिजे. नाही तसं नाही, आई अजून बाहेरच बसल्यात ना गप्पा मारत. तर काय बघ ना, इथे झोपणार कधी हे इथेच काय हे तिथनं हालत नाही तोपर्यंत मला इथनं बाहेर नाही पडता येणार. आहे ना हे पण गरज काय त्याची, ही खोली तुमची आहे. मला द्या उशी, मी जाते बाहेर. ठीक आहे. जाते काय कशाला पडलीस मग माझी उशी घेऊन. हा काय काय तुम्ही बोललात हा. म्हणलं जाते मी. काय सांगितलं मागच्या वेळी, काय सांगितलं होतं लक्षात आहे. हो पण तू इथे आहेस तोपर्यंत या खोलीत तू राहायचं सांगितलं होतं. पण मला वाटलं की माझी उशी घेऊन पळून जावं. नाही नाही. नाही तसं नाही. तुम्ही हा इथंच राहायचं. हा मी काय करायचं ते बघतो, डोकायला यायची गरज नाही. हे घे, खाली पडलेली उशी नाही घे, थार घे. पहा प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी होतो शकाल हा. रात्री काय झालं.
काय झालं? काय आहे का? मी झाडते लगेच. सॉरी, ते बंटीमुळे कधीतरी शब्द असे हे इथे बेडवर थोडं टेकू बसू का विचारायचं होतं. त्याच्या आधीच बसलो म्हणून ते राहियो. बसा ना. हे घर तुमचे, खोली तुमची आहे आणि बेड पण तुमचाच आहे आणि बायको पण तुमचीच आहे. काय तुमच्या मते तात्पुरती का असे ना, बायकोच आहे ना मी. मग एवढं नर्वस कशाला होताय? बसा ना बिंदास. म्हणजे आई त्यांच्या खोलीत जाईपर्यंत बसा, नंतर जा मग तुमची उशी घेऊन बाहेर. बसा. अहो, बेडच्या कुठल्या बाजूला बसायचंय ते पण मी सांगू का? बघतो मी. बरं, मी फ्रेश होते. मला काय सांगते? हो नाही तर नको. आता इकडे ते मी काय आता भाजी? भाजी? ते मी कपडे आणले होते पिशवीतून. घरून नाही का येताना आणले होते. रात्री घालायचे कपडे. पिशवीत ठेवते इथे. ठेवली. ते ठेव शोपीस म्हणून. फ्रेश व्हायचं ना वॉशरूम. मग काय इथे गुप्त दरवाजा असं वाटलं तुला? नाही. मग बघ नाही ते मागे बघ. हा, जाते मी. मस्त. यानेच पुसणार, हेच घालून बाहेर येणार. ते टॉवेल विसरले, पण सुपरस्टार आरकेचं वॉशरूम आहे, एक टॉवेल असेलच ना. आहे ना, पण तो माझा आहे. मला एक टॉवेल हवा होता. ते मी घाईघाईत ती पिशवी भरली ना. ते हवा आहे ना? हा, मुद्द्याचं तेवढं बोल. पिशवी भरली, बस तिथे. हॅलो हॅलो, काय झालं? कुठे जायचंय? वॉशरूम बोलले ना, वॉशरूमला चालली. हे बघ आता उघडून काय ते. बाल्कनी म्हणतात आमच्या इथे याला. नाही व्हायचं तर हो फ्रेश इकडे, काय प्रॉब्लेम नाही. तसंही तुझं काय, स्टॉलवरनं कपडे, स्टेशनरीच्या दुकानात चेंज, बाल्कनीमध्ये फ्रेश. हा, बाल्कनी आहे इथे. वॉशरूम कुठे? कसं करणार आहे कुठे वॉशरूम? खाणच आली मी आणि इथून तुझं तुलाच जावं लागेल, पालखी नाही येणार सोडायला. हं? आईच्या वॉशरूम मध्ये जातेस? नाही चालले.
कशाला घ्यायचं 7 महिन्यांचं वचन? दिसतंय मोडणार आहे ते. काही मोडणार वगैरे नाहीये, शपथ. बट आली होती ती मी बाजूला केली, काय लगेच वेगळा अर्थ काढायची गरज नाहीये. हा बघ, ए मोहिनी, मी चेंज होणार नाहीये. हा, आय विल नेवर चेंज, नेवर एव्हर, मार्क माय वर्ड्स. असं तुम्हाला वाटतंय, पण बदलताय तुम्ही. बघा ना, माझा इतका तिटकारा असून पण काल रात्री एकाच बेडवर माझ्यासोबत इतकं शांत झोपला होतात. माझ्या आईबाबांसाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकला. आणि आठवतंय प्रवासात माझी किती काळजी घेतली होती. माझ्यासोबत मार्केटमध्ये आलात, माझ्यासाठी ड्रेस सिलेक्ट केला. हा बदलच आहे ना. नाहीये. काय वाटतंय, हा असा घट्ट हात पकडला तर डिवोर्स होणार नाही आपला? असं जर असतं तर जगातल्या निम्म्या नवरा बायकोंनी हात कधीच सोडले नसते एकमेकांचे. इनफॅक्ट हे सगळं करून तू मालकिणीसारखा हक्क गाजवतेस माझ्यावर, असं नाही वाटत? इनफ ना. मला सांगा, कुठली मालकीण इतक्या प्रेमाने हात धरते? हो, तुम्ही असं करता ना, म्हणून मला त्या 7व्या वचनाची आठवण येते. पण तुम्ही 4थं आणि 5वं वचन विसरताय. प्रेम वाढवणं आणि सुदृढ संतती. तुम्हाला काय वाटतं, त्या वचनातून तुमची सुटका होणार आहे? काय म्हणालीस? संतती? तू आता मुलाबाळांची स्वप्न बघायला लागलीस? हा, अगं त्यासाठी किमान 9 महिने तर लागतील. आपला संसार किती काळाचा आहे? 7 महिने. किती? 7 महिने. त्यामुळे ही दिवा स्वप्न बघू नकोस, त्रास होईल तुला. 7 महिने. दिवा स्वप्न हे बघते का मी? जेव्हा तुझ्या बटा, हेच गाणं सुचायचंय. उधळी मुजो. हा, अरे उठली का सुनबाई? नाही अजून. नाही का रे, काही बरं वाटत नाहीये का तिला? नाही, ते अमरापूरचं प्रकरण झालं त्यानंतर कदाचित थोडं फिजिकल मेंटल स्ट्रेस असेल म्हणून. ठीक आहे ठीक आहे, राहू दे आराम करू दे तिला. हा, मी काय म्हणतो राघव, आज या सकाळी रम्य असं सकाळी सुनबाईला ना एक मस्तपैकी सरप्राईज दे. कसलं सरप्राईज? आता ऐक, सुनबाई उठली ना की तिला बेटी नेऊन दे. काय करताय बाबा? हे असलं काही आवडणार नाही तिला, हे राहू दे. हा, तसं ती म्हणेल, पण नवरा आपल्यासाठी काहीतरी करतोय याची जाणीव तिला होऊ दे. हा बाबा, हे काही मला जमणार नाही, राहू दे. मी काय म्हणतोय, काय आहे की आपला नवरा आपली
काळजी घेतोय असं तिला तिला वाटू दे, त्याची जाणीव होऊ दे. हो अरे मी तुझ्या आईला सुद्धा असं. काय आईला काय